मंडळी जय श्रीराम. आज आपण मंदार वृक्षाविषयी माहिती पाहतोय. या वृक्षाला रुई, अर्क, मंदार अशी वेगवेगळी नावं आहेत. याचं विशेष महत्त्व पुराणामध्ये दिलेलं आहे. आपण पाहिलं तर याची फुलं पांढऱ्या रंगाची असतात. गणपती बाप्पांना अतिशय प्रिय फुलं आहेत. तसेच महादेवांच्या उपासनेमध्येही ही फुलं उपयोगी ठरतात. त्याचबरोबर आपल्याला धनप्राप्ती व्हावी, ऋणमुक्ती व्हावी, तसेच वेगवेगळ्या कार्यात यश मिळावं या उद्देशानं पांढऱ्या रुईची पूजा करणं खूप शुभ मानलेलं आहे. आपल्याला साडेसाती होऊ नये, शनीपीडा दूर व्हावी यासाठी आपण मंदार वृक्षाची पूजा केली जाते. त्याचबरोबर याच्या 11 पांढऱ्या रुईच्या पानांची माळ तयार करून त्यावरती अष्टगंधाने श्रीराम लिहून ही पाने मारुती मंदिरात वाहिली जातात. त्यामुळे निश्चितपणे आपली साडेसाती दूर होण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबर या वृक्षाची आपण वेगवेगळे फायदे आहेत. सूर्य उपासनेमध्ये आपल्याला कोणाला सूर्यपीडा असेल तर त्यासाठी आपण पांढऱ्या रुईचे दर्शन उगवत्या सूर्याबरोबर घेतले तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदाच होतो. त्याचबरोबर सूर्यग्रहाच्या यज्ञासाठी, हवनसाठी याच्या फांद्यांचा समिधा म्हणून वापर केला जातो. तसेच या वृक्षाला जे अशा प्रकारे बोंड येते, या बोंडामध्ये विशेष प्रकारे एक कापूस तयार होत असतो, जे हवेमध्ये उडत राहतो. याला आपण म्हातारी असं म्हणतो. तर त्या कापसाची वात करून आपण जर तो दिवा देवासमोर लावला तर निश्चितपणे आपल्या मुलांना अभ्यासात यश वाढीसाठी मदत होत असते. त्याचबरोबर या वृक्षाचं पिवळं झालेलं पान घेऊन त्यास तेल लावून जर मुलांवरून किंवा चौकटीवरून 7 वेळा ओवाळून जर आपण खराब जागी टाकून दिलं तर निश्चितपणे सर्वांचे दोष दूर होऊन नजर बाधा दूर होण्यासाठी मदत होत असते. असं हे पांढऱ्या रुईचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्याला जर एखाद्याकडून पैसे येणे बाकी असेल आणि ते पैसे येत नसतील वेळेवरती तर या फुलांचा अजून एक वापर अध्यात्मामध्ये दिलेला आहे. तो म्हणजे आपण काय करायचं आहे, हे पांढऱ्या रुईचं फूल प्रत्येक रविवारी 11 फुले घेऊन महादेव मंदिरात जायचं आहे आणि 11 फुले घेऊन प्रत्येक फूल महादेवांना वाहत असताना आपण शिवाय नमः हा मंत्र म्हणत आपण ते फूल शिवलिंगावरती व्हायचं आहे. असे हे एक ना अनेक फायदे देणारी वृक्षदेवता आपण तिचं आज सकाळी सूर्यकालामध्ये दर्शन घेत आहोत. आपणा सर्वांना बघा पांढऱ्या रुईचं विशेष महत्त्व लक्षात येईल. बऱ्याच जणांना वाटतं की वास्तुशास्त्रानुसार हे चीक येणारं झाड आहे, त्यातून दूध बाहेर पडतो किंवा चीक बाहेर पडतो, तर हे झाड असावं का नसावं. तर पांढरी रुई ही अत्यंत शुभ मानली जाते. घराच्या समोर असेल किंवा उत्तर भागामध्ये असेल, आपल्या पूर्व ईशान्य भागामध्ये असेल तर हे अतिशय आपल्या वास्तूला शुभ फलदायी ठरते. मंदार वृक्षाची पूजा केली असता आपल्यावरती लक्ष्मी मातेची कृपा झाल्याशिवाय राहत नाही, साडेसाती निवारण झाल्याशिवाय राहत नाही, मारुतीरायांची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. मंडळी, असंच एक रुईचाच दुसरा एक प्रकार येतो, तो म्हणजे कृष्णवर्णीय अर्कदेवता. आपण पाहिलं तर हे कृष्णवर्णीय आहे. थोडासा यामध्ये विभाग केला. पहिल्यांदा आपण पांढरी रुई पाहिली, आता आपण या कृष्णवर्णीय रुईचं दर्शन घेतोय. याचं विशेष महत्त्व म्हणजे चंद्र उपासनेमध्ये याची पूजा केली जाते. आपण पाहिलं तर याचंही चंद्र उपासनेसाठी किंवा शिवलिंगावरती याचाही आपण वापर केला तर निश्चितपणे आपल्यावरती कृपा झाल्याशिवाय राहत नाही. असं हे चंद्र उपासनेसाठी कृष्णवर्णीय आपण बघितलं, कृष्णवर्णीय रुई, आणि आपण पाहिलं सूर्य उपासनेसाठी पांढऱ्या रुई. अशा या आपण पाहिलं तर इथे दोन्ही स्वयंभू अशा आलेल्या रुईंचं आपल्याला दर्शन. आपणा सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपणा सर्वांना विनंती आहे
आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपण कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वाहुरीने या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. प्रभू सियावर रामचंद्र की जय.